विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन राजपूत सर आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 6वी मधील युनिट नंबर 3.2 द मॅजिक हर्ब याचा पहिला पार्ट पाहिलेला आहे. तर आता आपण द मॅजिक हर्बमधील दुसऱ्या पार्टला किंवा उरलेल्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. तर बघा, जो एक थकलेला मर्चंट होता तर तो इनमध्ये म्हणजे हॉटेलमध्ये राहायला आलेला होता आणि हॉटेलमध्ये राहायला आल्यानंतर त्याने साधं जेवण मागवलेलं होतं आणि राहण्यासाठी मला रात्रभर जागा द्या असं त्याने त्या इनकीपरला सांगितलेलं होतं. परंतु तो इनकीपर आणि इनकीपरची जी वाईफ होती, जी पत्नी होती, तर ती अतिशय काय होती, लोभी होती आणि अनकाइंड होते. ते दोघी जे होते ते अनकाइंड होते, दयाळू नव्हते. आणि मग ते एकमेकांशी चर्चा करताना सांगतात की हा पुअर मर्चंट, गरीब असा व्यापारी हा आपल्याला काय देऊन जाणार आहे. तर आता आपण त्याच्या पुढचा टॉपिक बघणार आहोत. नो नो सेड द इनकीपर, दॅट इज नॉट गुड फॉर आवर रेपुटेशन. जेव्हा त्या इनकीपरची पत्नी सांगते की आपण त्याला ड्राईव्ह करू, म्हणजे इथून हाकलून देऊ रात्री, तर असं सांगितल्यानंतर तो जो इनकीपर आहे तो इनकीपर काय सांगतोय, नो नो, नाही असं करायचं नाही. सेड द इनकीपर, दॅट इज नॉट गुड, हे चांगलं नाही. इज नॉट गुड म्हणजे चांगले नसणे, फॉर अवर रेपुटेशन, आपल्या हॉटेलसाठी आणि आपल्या हॉटेलच्या रेपुटेशनसाठी हे चांगलं नाही असं तो इनकीपर सांगतो. बट आय हॅव ॲन आयडिया, परंतु माझ्याकडे एक आयडिया आहे. आयडिया म्हणजे कल्पना आहे. काय कल्पना आहे किंवा माझ्याकडे एक युक्ती आहे. काय युक्ती आहे? अ व्हेरी क्लेवर आयडिया. आणि ही जी युक्ती आहे तर ती अतिशय हुशार अशी युक्ती आहे, अतिशय हुशार अशी ती आयडिया आहे. आय हॅव धिस मॅजिक हर्ब, आणि माझ्याकडे काय आहे, एक मॅजिक हर्ब आहे, एक जादूची वनस्पती आहे. आय ब्रॉट इट लॉंग ॲगो, मी खूप वर्षापूर्वी ती काय केलेली होती, ती जादूची वनस्पती आणलेली होती. हू एव्हर इट्स दिस हर्ब, हू एव्हर म्हणजे जो कोणी, हू एव्हर म्हणजे जो कोणी, इट म्हणजे खाणे, दिस हर्ब ती वनस्पती, फॉरगेट होणे म्हणजे विसरून जाणे, FORGETS, फॉरगेट होणे म्हणजे विसरून जाणे, समथिंग काहीतरी. जो व्यक्ती ती वनस्पती खातो तो व्यक्ती काही ना काही काय करतो, विसरून जातो. अशी ती जादूची वनस्पती आहे. वी विल कुक अ गुड मील. आता आपण काय करूया, बघा ते जे कपल आहे ते आता एकमेकांची काय ठरवते, इनकीपर आणि त्याची पत्नी काय ठरवते बघा. वी विल कुक म्हणजे तयार करणे, बनवणे. अ गुड मील म्हणजे अतिशय चांगलं असं आपण अन्न बनवू आणि चांगलं असं जेवण बनवल्यानंतर फॉर दिस फेलो म्हणजे त्या मर्चंटसाठी, तो जो व्यापारी आहे त्या व्यापाऱ्यासाठी आपण अतिशय छान असं जेवण बनवू. आणि जेवण बनवल्यानंतर फॉर दिस फेलो अँड ॲडेड द मॅजिक हर्ब, आणि त्याच्या जेवणामध्ये आपण ॲड करू, मिसळून देऊ. काय मिसळून देऊ? द मॅजिक हर्ब. मॅजिक हर्ब म्हणजे जादुई वनस्पती आपण त्याच्या जेवणात मिसळून देऊ, टू इट. देन ही इज शुअर टू फॉरगेट सम ऑफ हिज मर्चंडाईज हिअर टुमारो. आणि बघा, जर आपण त्या ठिकाणी ते ॲड केलं तर देन ही इज शुअर, तो निश्चितपणे, शुअर म्हणजे निश्चितपणे, टू फॉरगेट होणे म्हणजे विसरून जाणे, सम ऑफ हिज मर्चंडाईज म्हणजे त्याच्यासोबत वाहून नेणार कोणतं तरी एखादी सामान तो नक्की विसरून जाईल इथल्या इथं आपल्या इनमध्ये. असं ते एकमेकांशी गप्पा मारतात, ते दोघी पती पत्नी किंवा कपल. हाऊ क्लेवर यू आर, एक्सक्लेम्ड द वाईफ. आणि बघा ती वाईफ मग सांगते की हाऊ क्लेवर यू आर, तू किती हुशार आहेस, असं ती वाईफ त्या इनकीपरला म्हणते. यस, आणि मग तो इनकीपर म्हणतो यस, हो. व्हॉट एल्स कॅन ही फॉरगेट, तो काही ना काही विसरेल. ही हॅज जस्ट हिज मर्चंडाईज विथ हिम, आणि त्याच्यासोबत विसरण्यासारखं फक्त एकच गोष्ट आहे. काय त्याच्याकडे विसरण्यासारखं, की मर्चंडाईज, त्याचा व्यापारी जो माल आहे तो व्यापारी माल तो नक्की त्या ठिकाणी विसरेल, असं ते त्या ठिकाणी दोघी
पती पत्नी गप्पा मारतात. मे बी ही विल फॉरगेट ऑल, आणि मे बी म्हणजे जवळजवळ असं शक्य आहे की तो मर्चंडाईज म्हणजे तो जो मर्चंट आहे तर तो त्याचा जो व्यापारी माल आणलेला आहे, जे पैसे आणलेले आहेत त्या पिशवीमध्ये, ती पिशवी तो त्या ठिकाणी विसरून जाईल. अँड लिव्ह इट बिहाइंड इयर, आणि त्याला त्या पिशवीला तो इथं सोडून स्वतः निघून जाईल. इट विल शुअरली बी अवर्स टुमारो, आणि इट विल बी शुअर, मला एवढं निश्चित खात्री आहे की उद्याचा दिवस हा आपला आहे. सो दॅट्स वॉट अ ग्रीडी कपल डीड. आणि बघा, आणि हे सर्व या लोभी कपलने, या लोभी जोडीने हे सर्व याच्यासाठी केलं. कशासाठी? की त्याने काही ना काही विसरून जावं म्हणून तिथं मॅजिक हर्ब त्याच्या जेवणामध्ये त्यांनी मिश्रित केली. दे कुकेड अ टेस्टी मील, आणि दे कुकेड, कुक करणे म्हणजे बनवणे, तयार करणे, त्यांनी तयार केलं. टेस्टी म्हणजे अतिशय स्वादिष्ट, TASTY, टेस्टी, अतिशय स्वादिष्ट, MEAL, मील, मील म्हणजे जेवण, फॉर देअर कस्टमर, त्या ग्राहकासाठी, कस्टमरचा अर्थ होतो ग्राहक. अँड ॲडेड द मॅजिक हर्ब टू इट, आणि त्या जेवणामध्ये त्यांनी ती मॅजिक हर्ब ॲड केली. द पुअर मर्चंट डिड नॉट सस्पेक्ट एनिथिंग, आणि तो जो पुअर मर्चंट होता, जो तो गरीब व्यापारी होता, डिड नॉट सस्पेक्ट, सस्पेक्ट होणे म्हणजे शंका येणे, त्याने बिलकुल कोणत्याही प्रकारची शंका त्याला त्या कपलवरती आलेली नाही, एनिथिंग, कोणत्याही प्रकारची. ही थँकेड द इनकीपर, थँकेड म्हणजे आभार मानणे, आणि त्या मर्चंटने आभार मानले कोणाचे? त्या इनकीपरचे. फॉर द गुड मील, चांगलं जेवण दिल्याबद्दल. अँड वेंट टू बेड, आणि चांगलं जेवण दिल्याबद्दल त्याने त्या इनकीपरचे आभार मानले. आणि वेंट म्हणजे जाणे, WENT, वेंट म्हणजे जाणे, आणि WANT, वॉन्ट, वॉन्ट म्हणजे हवं असणे, असा दोघांमध्ये फरक आहे. आणि वेंट टू बेड, बेडकडे म्हणजे झोपण्याच्या बेडकडे तो निघून गेला. द नेक्स्ट मॉर्निंग, आणि बघा पुढच्या सकाळी काय झालं. ॲज सून ॲज द इनकीपर अँड हिज वाईफ वोक अप, आणि ॲज सून ॲज पुढची सकाळ होताच, होते तोच इनकीपर आणि त्याची वाईफ म्हणजे इनकीपर आणि त्याची पत्नी ही जागी झाली. वोकअप होणे म्हणजे जागे होणे. दे वेंट टू द मर्चंट्स रूम, आणि ते वेंट म्हणजे जाणे, मर्चंट्स म्हणजे जो रूम त्यांनी हॉटेलचा जो रूम त्या मर्चंटला, त्या व्यापाऱ्याला दिलेला होता, त्या व्यापाऱ्याच्या रूममध्ये, खोलीमध्ये ते गेले. बट अलाज द मर्चंट वॉज नॉट देअर, परंतु हे काय की त्या ठिकाणी जो मर्चंट होता, जो व्यापारी होता, तर तो व्यापारी त्या ठिकाणी नव्हता. द मर्चंट वॉज नॉट देअर, द रूम वॉज एम्प्टी, EMPTY, एम्प्टी असणे म्हणजे काय? रिकामा असणे. त्या मर्चंटचा जो रूम होता तर तो रिकामा होता. व्हॉट्स दिस, हे काय? देअर्स नो वन एअर, हे काय? या रूममध्ये तर मर्चंट होता, पण मर्चंटच्या रूममध्ये तर आपल्याला काहीच सापडलं नाही. तो तर त्याची कापडी पिशवी विसरून जायला पाहिजे होता. आपण त्याच्या जेवणामध्ये मॅजिक हर्ब इन्व्हॉल्ड केलेली होती, ॲड केलेली होती, असं ते कपल एकमेकांशी गप्पा मारते. देअर्स नो वन एअर अँड वेअर इज द बॅग ऑफ मर्चंडाईज, आणि त्या कापडी पिशवी, ती मर्चंडाईजची ज्याच्यामध्ये त्याचा व्यापारी माल होता, तो मालची बॅग कुठं गेली? दॅट्स टू इज गोन, ती पण गायब झालेली आहे. लेट्स चेक, मग तेव्हा बनतात ते की लेट्स चेक, बघ पूर्ण रूममध्ये कानाकोपऱ्यांमध्ये बघ की कुठंतरी असेल ती बॅग. द मॅजिक ऑफ द हर्ब इज क्वाईट स्ट्रॉंग, आणि ती जी मॅजिक हर्ब आहे, जी ती जादुई वनस्पती आहे, तर ती क्वाईट स्ट्रॉंग, थोडी जास्त झाली असेल किंवा जास्त टाकली गेली असेल. ही मस्ट हॅव फॉरगॉटन समथिंग, तो काही ना काही, ही मस्ट हॅव फॉरगॉटन, फॉरगॉटन म्हणजे विसरणे, तो विसरलाच असेल. समथिंग म्हणजे काही ना काही, तो निश्चित काही ना काही विसरलेला असेल. ही मस्ट हॅव लेफ्ट समथिंग बिहाइंड, आणि ही मस्ट हॅव लेफ्ट, लेफ्ट म्हणजे सोडणे, LEFT, लेफ्ट म्हणजे सोडणे, समथिंग म्हणजे काही ना काही, बिहाइंड म्हणजे मागे, त्याने तो मागं काही ना काही नक्की सोडून गेलेला असेल. द इनकीपर सर्चेड इन एव्हरी नूक, नूक म्हणजे कोण, कोणा, प्रत्येक कोण्यामध्ये आणि प्रत्येक कॉर्नरमध्ये ते सर्च करायला लागले, शोधायला लागले. SEARCHED, सर्च करणे म्हणजे शोधणे. टू द रूम बट कुडंट फाइंड एनिथिंग, परंतु पूर्ण रूम, पूर्ण कानाकोपरे सर्व शोधले गेल्यानंतर सुद्धा काहीही त्यांना फाइंड, FIND, फाइंड, फाइंड म्हणजे सापडणे, एनिथिंग म्हणजे काहीही, काहीही त्यांना सापडलेलं
नाही. हाऊ कम ही फॉरगॅट नथिंग. आणि बघा मग ते एकमेकांशी विचार करतात की ही फॉरगॉट नथिंग, तो काहीच विसरला नाही. आय कांट बिलीव्ह इट, तो काहीच विसरला नाही, याच्यावर माझा भरोसाच बसत नाही, माझा विश्वास बसत नाही आहे, सेड ही. तो जो इनकीपर आहे तो आपल्या पत्नीला सांगतोय. सडनली म्हणजे अचानकपणे, द वाईफ, जी पत्नी आहे, स्लॅप्ड हरसेल्फ म्हणजे स्लॅप हरसेल्फ ऑन द फॉरहेड म्हणजे कपाळ, FOREHEAD, फॉरहेड म्हणजे कपाळ. आणि सडनली अचानकपणे ती जी पत्नी असते इनकीपरची, ती आपल्या कपाळावरती स्लॅप करते, म्हणजे कपाळावरती हात मारून घेते. वी वेअर सो फुलिश, आपण दोघी खूप मूर्ख आहोत. का मूर्ख आहोत? ही हॅज सर्टनली फॉरगॉटन समथिंग, तो काहीतरी विसरलेलाच आहे. आणि तो काय विसरलेला आहे? त्या मॅजिक हर्बमुळे. ही हॅज फॉरगॉटन टू पे अस, तो काय विसरला की त्याने काल केलेलं जेवण, रात्रभर राहिले, या सर्वांचं जे बिल होतं, या सर्वांची जी रक्कम होती, तर ते पे करायचं तो विसरला, असं ती कपाळावर हात मारून त्या इनकीपरची पत्नी म्हणते. द इनकीपर नेवर यूज द मॅजिक हर्ब अगेन. आणि असं संपूर्ण गोष्ट झाल्यानंतर त्याच्यानंतर तो जो इनकीपर होता, नेवर म्हणजे कधीही नाही, यूज म्हणजे वापरणे, द मॅजिक हर्ब म्हणजे जादूची वनस्पती, त्याने त्याच्यानंतर कोणाच्याही अन्नात कधीही वापरलेली नाही. आणि ही जी स्टोरी होती, ही जी गोष्ट होती, तर ही एक काय होती? जापनीज गोष्ट होती, जापनीज लोककथा असं सुद्धा आपण तिला म्हणू शकतो. अशा प्रकारे या ठिकाणी द मॅजिक हर्ब हा टॉपिक आपला या ठिकाणी संपलेला आहे. विद्यार्थ्यांना जर याच्यामध्ये काही शंका असेल तर त्यांनी मला पर्सनली कॉल करून किंवा माझ्या पर्सनल नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करून विचारावं.